आपला युवा सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजनांच कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी, आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. या निमित्ताने मी आता दुसरी जीवितदिनी आस्था मनीषा आणि लोकते आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे, हे आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या भारतात 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. या काळात भारतीयांचे खूप शोषण केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्या अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले. विविध असलेल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक पुन्हा गोविंदाने राहू लागले. म्हणून मला असे वाटते की राष्ट्रीय एकता हमारा विज्ञान पाए देश की शान, राष्ट्रीय एकता हमारा सम्मान, यही हमारी देश की पहचान, देश की पहचान. ही देशाची एकता व अखंडता टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आपण जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम काम केले पाहिजे. स्वच्छता, शिक्षण व शिस्तीचा स्वीकार केला पाहिजे व भारताला अधिक महायश आपण बनवूया. इथे माझे 2 शब्द संपवते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल व तुम्ही सर्वांनी माझे भाषण शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.